आपण चाललो होते का निसर्गरम्य ठिकाणी. ही आमची फर्स्ट मान्सून ट्रिप आहे. तर आपण ते ठिकाण कोणतं आहे ते मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगेन. तोपर्यंत तुम्ही बाहेरचा व्ह्यू घ्या. आमची जर्नी स्टार्ट झाली कराडपासून. कराडमधून ते प्लेस ऑलमोस्ट 53 किलोमीटर आहे. कराड शेडगेवाडी रोडने शेडगेवाडी चरण या मार्गे आम्ही जायचे ठरवलं. सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश करताच एक खिंड लागते. ते खिंडीपासूनच आपल्याला कोकणात आल्यासारखी फिलिंग येते. निसर्गाने मस्त अशी हिरवी चादर पांघरली होती आणि त्यातून ही नागमोडी वळणे. याचं वर्णन मी शब्दात करूच शकत नाही. आम्ही जो काही अनुभव घेत आहे तो एकदम अविस्मरणीय आहे. चरणगाव सोडल्यानंतर हा सुंदर रस्ता चालू होतो. इथे आम्ही काही वेळ फोटोशूटसाठी थांबलो होतो. त्याचे फोटोज आणि रील्स मी इंस्टाग्रामवर शेअर केले. हा एक डॅम आहे. इथे वरती डॅम आहे आणि इथे पाऊस खूप आहे, त्यामुळे आपल्याला वरती डॅमवर जाता येणार नाहीये. तर आपण इथूनच रिटर्न चाललो आहोत. A few moments later. सरप्राईज! पाऊस थांबलेला आहे आणि मी परत चालले आहे डॅमवर. इथून एक 5 मिनिटाच्या अंतरावर डॅम आहे. तर आपण आता तिथे चालत चाललो आहे. हा रोड जरी खराब असला, जवळपास एक 500 मीटरचा पॅच फक्त खराब आहे. बाकी सर्व रोड चांगला होता. इथे खाली जे पाणी दिसते ती कांसा नदी वाहते. त्या नदीवरतीच हा डॅम आहे. पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण खूपच छान झालं आहे. जर तुम्हाला फोटोशूट करायचे असतील तर हे प्लेस एकदम बेस्ट आहे फोटोशूटसाठी. खूप सारे असे स्पॉट आहेत जिथं तुम्ही फोटोशूट करू शकता. क्रॉस केल्यानंतर हा रोड जातो डॅमकडे. इथे वरती बोटिंग क्लबसुद्धा आहे, पण पावसाळा असल्यामुळे आम्ही काही बोटिंग करणार नाही आहे. याआधी आम्ही जेव्हा इथं आलो होतो तेव्हा इकडे सगळं पाणी होतं. मस्त असे झरे वाहत होते इथं. तेव्हा पावसाळा नुकताच संपला होता आणि या ठिकाणी खूप सारं पाणी होतं. तर त्याचा नजारा काही औरच होता. तर त्याचे काही फोटो मी या व्हिडिओच्या शेवटी टाकेन, ते तुम्ही नक्की पहा. डॅममध्ये आता पुरेसं पाणी नाही आहे, पण आपण या ठिकाणी त्याचे छोटे मोठे धबधबे पाहू शकता.
इथलं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. खूप छान झाली आमची ही ट्रिप. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.